नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक स्टोरी बघणार आहोत. या स्टोरीचं नाव आहे बिरबल्स पोलेंटा. या स्टोरीमध्ये नेमकं काय घडते सविस्तरपणे आपण स्टोरीमध्ये बघणार आहोत विथ ग्रॅमॅटिकल फंक्शन. सर्व ग्रामरचे कन्सेप्ट बघायचे आपल्याला आणि व्होकॅब्युलरी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला आजची स्टोरी बघायची. चला विद्यार्थ्यांनो, स्टोरीला सुरुवात करूया. आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा लाईक करा. चला स्टोरीला सुरुवात करूया. बघा विद्यार्थ्यांनो, वन कोल्ड विंटर मॉर्निंग एम्परर अकबर and his vice minister Birbal were taking a walk near a lake. विद्यार्थ्यांनो बघा, वन कोल्ड विंटर मॉर्निंग. वन एका, कोल्ड म्हणजे थंड, विंटर म्हणजे हिवाळा, म्हणजे एका थंड हिवाळ्याच्या सकाळी. बघा, वन कोल्ड विंटर मॉर्निंग, एका थंड हिवाळ्याच्या सकाळी एम्परर अकबर. विद्यार्थ्यांनो, एम्पररचा अर्थ होतो सम्राट, सम्राट किंवा बादशाह. राजा जो असतो ना त्याला एम्परर म्हणतात. तर एम्परर अकबर, सम्राट अकबर बादशाह and his vice minister. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, WISC वाईस म्हणजे ज्ञानी किंवा विद्वान आणि मिनिस्टर म्हणजे मंत्री. मिनिस्टर म्हणजे काय मुलांनो? मंत्री. His vice minister Birbal were taking a walk near a lake. बघा, were taking a walk. विद्यार्थ्यांनो येथे कन्सेप्ट तयार झालाय पास्ट कंटिन्युअसचा, ज्याचा फॉर्म्युला होतो सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. विद्यार्थ्यांनो हा फॉर्म्युला आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा. हा फॉर्म्युला आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स सांगतो की अशी घटना जी भूतकाळामध्ये चालू होती. मग विद्यार्थ्यांनो तुम्ही बघू शकता, सब्जेक्ट झालाय अकबर अँड हिज वाईस मिनिस्टर बिरबल, दोघं आहेत. मग दोघं सब्जेक्ट असल्यामुळे मुलांनो आपल्याला वर घ्यायचे. सब्जेक्ट अनेक असेल तर वरचा वापर करायचा. फर्ब आहे विद्यार्थ्यांनो टेक, टेकला जोडलाय आयएनजी. बघा, फर्ब टेक, टेकला जोडला आयएनजी आणि ऑब्जेक्ट इतर पार्ट. मग विद्यार्थ्यांनो याचा पूर्ण अर्थ असा होतो की वन कोल्ड विंटर मॉर्निंग, एका हिवाळ्याच्या थंड सकाळी एम्परर अकबर, सम्राट अकबर बादशाह आणि त्याचा ज्ञानी मिनिस्टर ज्याचं नाव होतं बिरबल, ते चालत होते. कुठे चालत होते? तर वॉक नियर अ लेक. लेक म्हणजे तलाव. एका तलावाच्या बाजूने हे दोघे जण चालत होते. द वॉटर लुक्ड आयसी अँड फ्रीजिंग. विद्यार्थ्यांनो बघा, द वॉटर लुक्ड सिंपल पास्ट रचना आहे, लुकचं दुसरं रूप वापरलंय. द वॉटर लुक्ड आयसी. विद्यार्थ्यांनो बघा, या तलावाच्या बाजूने हे सम्राट अकबर बादशाह आणि बिरबल दोघं जात होते. आणि जात असताना त्यांना हे पाणी कसं दिसलं? आयसी, थंडगार बर्फासारखं दिसलं. अँड फ्रीजिंग, फ्रीज म्हणजे गोठून टाकणे, म्हणजे पाण्याला गोठून टाकण्यासारखं एकदम वातावरण थंड त्यांना दिसलं. बघा, द वॉटर लुक्ड आयसी, पाणी एकदम थंडगार, फ्रीजिंग गोठून टाकणार दिसलं. पुढे बघा, क्युरियस अकबर डिप्ड हिज फिंगर इनटू द वॉटर. बघा विद्यार्थ्यांनो, CURIOUS, क्युरियसचा अर्थ होतो जाणून घेण्याची इच्छा. क्युरियस म्हणजे काय मुलांनो? इथे लिहितो मी, व्यवस्थित लक्षात येईल. क्युरियसचा अर्थ होतो मुलांनो जाणून घेण्याची इच्छा. जाणून घेण्याची इच्छा, त्याला तुम्ही क्युरियस असं म्हणू शकतो. मग बघा, तुम्ही बघू शकता क्युरियस जाणून घेण्याची इच्छा. व नेमकं काय व्हायले हे जाणून घेण्याची इच्छेने अकबर बादशाह डीप्ड हिज फिंगर. विद्यार्थ्यांनो डीप म्हणजे बुडवणे. डीपचं दुसरं रूप झालंय डीप्ड. सब्जेक्ट झाला अकबर आणि डीप झाला याचा दुसरं रूप, वर्बचं सेकंड फॉर्म. मग यस प्लस टू अशी रचना झाली. अकबर डीप्ड हिज फिंगर, त्या अकबर बादशाने त्याचं बोट डीप केलं, बुडवलं. इनटूचा अर्थ होतो च्यामध्ये. इनटू आहे प्रिपोजिशन. मग कशामध्ये बुडवलं? त्या पाण्यामध्ये अकबर बादशाने त्याचं बोट बुडवलं. क्युरियस, जाणून घेण्याची इच्छा की बाबा हे पाणी खरंच थंड आहे का? नाही. पुढे बघा मुलांना, ही क्विकली pulled it out and said, "This water is so cold."
बघा मुलांनो, ही क्विकली पुल्ड इट आउट. सिंपल पास्टची रचना मुलांनो. यस प्लस फी2 प्लस ऑब्जेक्ट ही रचना आहे विद्यार्थ्यांनो सिंपल पास्टची. बघा ना, ही क्विकली पुल्ड इट आउट. विद्यार्थ्यांनो बघा, पुल्ड इट आउट या पुल आउटचा अर्थ होतो बाहेर काढणे. ही क्विकली म्हणजे लगेच त्या बादशहाने त्याचं पाण्यामधून बोट पुल्ड आउट केलं, लगेच बाहेर काढलं. अँड सेड, आणि म्हणाला, काय म्हणाला बघा, दिस वॉटर इज सो कोल्ड. हे जे पाणी आहे कसं विद्यार्थ्यांनो, थंड आहे. सो कोल्ड, खूप थंड आहे. या अकबर बादशाहने पाण्यामध्ये बोट बुडवलं चेक करण्यासाठी खरंच पाणी थंड आहे का नाही. पाण्यामध्ये त्याने लगेच क्विकली बोट बुडवलं आणि लगेच पुल्ड इट आउट बाहेर काढलं. बघा, पुल्ड इन म्हणजे मध्ये बुडवणं, पुल्ड आउट म्हणजे बाहेर काढलं लगेच. आणि काय म्हणतोय, धिस वॉटर इज सो कोल्ड. हे जे पाणी खूप थंड आहे. आय डोंट थिंकचा अर्थ होतो मला असं वाटत नाहीये की. आय डोंट थिंक एनीवन, कुणीही, कॅन स्टँड इन इट फॉर अन एंटायर नाईट. काय म्हणतो बघा, आय डोंट थिंक, मला असं वाटत नाहीये की एनीवन म्हणजे कोणीही, कॅन स्टँड इन इट. कॅनचा अर्थ होतो शकणे मुलांना. एखादी क्रिया करू शकणे याच्यासाठी कॅन वापरतात. मग तो असं म्हणतो की एनीवन कॅन स्टँड इन इट, त्याच्यामध्ये फॉर म्हणजे साठी अँड एंटायर नाईट. एंटायर म्हणजे संपूर्ण. मग हा अकबर बादशाह त्या बिरबलला असं म्हणतो की मला असं वाटत नाहीये की कुणीही माणूस या थंडगार पाण्यामध्ये रात्रभर उभं राहू शकतो. पुढे बघा काय होतं मुलांनो, टू टेस्ट दिस. तर दोघं जात होते, दोघांनी मग ठरवलं टू टेस्ट दिस, आपल्याला परीक्षा घ्यायची. अकबर अनाउन्स्ड. विद्यार्थ्यांनो सब्जेक्ट झाला अकबर, अनाउन्स त्याचं झालं दुसरं रूप. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, ANNOUNCE अनाउन्स अर्थ होतो जाहीर करणे. मग बघा, अकबर बादशहाने जाहीर केलं. बघा, अनाउन्स म्हणजे जाहीर करणे. अकबर बादशाहने जाहीर केलं, आय विल गिव्ह 1000 गोल्ड कॉइन्स टू एनीवन हू कॅन स्पेंड द होल नाईट स्टँडिंग इन दिस लेक. बघा काय म्हणला, अकबरनी अनाउन्स केलं, जाहीर केलं, आय विल गिव्ह 1000 गोल्ड कॉइन्स. विद्यार्थ्यांनो इथे रचना झाली सिंपल फ्युचरची. सिंपल फ्युचर म्हणतो अशी घटना जी भविष्य काळात घडेल. सिंपल फ्युचर म्हणतो अशी घटना जी भविष्य काळामध्ये घडेल. बघा, सिंपल फ्युचर काय म्हणतो मुलांनो, अशी घटना जी भविष्य काळामध्ये घडेल. मग फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट झाला मुलांनो आईची जोडी झाली विल, फर्ब आहे मुलांनो गिव्ह, आणि ऑब्जेक्ट काय तर 1000 गोल्ड कॉइन्स. सिंपल फ्युचर, भविष्य काळात अशी घटना घडेल. मग अकबर बादशाहने अनाउन्स केलं. काय अनाउन्स केलं, आय विल गिव्ह, मी देईल 1000 गोल्ड कॉइन्स, 1000 कॉइन देऊन टाकेल, टू एनीवन, कुणालाही, हू कॅन स्पेंड द होल नाईट स्टँडिंग इन दिस लेक. बघा, हू म्हणजे जो कोणी, कॅन म्हणजे शकणे, स्पेंड म्हणजे वेळ घालवणे. हू कॅन स्पेंड द होल नाईट स्टँडिंग इन दिस लेक. हू म्हणजे जो की बरं का मुलांनो, या हूचा अर्थ दोन वाक्य जोडण्यासाठी वापरलाय, कोण म्हणून नाही. मग काय म्हणतो, हू कॅन स्पेंड द होल नाईट स्टँडिंग इन दिस लेक, जो कोणी या पाण्यामध्ये रात्रभर उभं टाकू शकतो त्याला मी 1000 सोन्याचे कॉइन जाहीर करतो, असं बक्षीस अकबर बादशाहने देऊन टाकलं. अ पुअर मॅन हर्ड अबाउट द चॅलेंज. बघा मुलांनो, अ पुअर मॅन सब्जेक्ट झाला, हिअर म्हणजे ऐकणे, हिअरचं दुसरं रूप झालं हर्ड. त्या गरीब माणसाने हे ऐकलं, कशाबद्दल ऐकलं, अबाउट द चॅलेंज. बघा, या गरीब माणसाने त्या चॅलेंज बद्दल ऐकलं. पुढे बघा, ही नीडेड. नीड म्हणजे गरज असणे, नीडचं दुसरं रूप झालं नीडेड. ही नीडेड मनी बॅडली, त्याला एकदम बॅडली म्हणजे खूप त्याला गरज होती, पैशाची खूप त्याला गरज होती. त्याने ती बातमी ऐकली की अकबर बादशाहने 1000 सोन्याची नाणी देण्याचं बक्षीस जाहीर केलंय, की असा व्यक्ती जो की रात्रभर त्या थंडगार पाण्यामध्ये उभं राहील त्याच्यासाठी. सो म्हणून ही ब्रेवली व्हॉलंटियर्ड,
ही ब्रेवली, ही म्हणजे त्याने, ब्रेवली म्हणजे शूरवीरपणाने, आहे की नाही. मग ही ब्रेवली व्हॉलंटियर्ड, व्हॉलंटियरचा अर्थ होतो स्वतःच्या इच्छेनं एखादी क्रिया करणं. मग तो स्वतःच्या इच्छेने तयार झाला की बाबा मी त्या पाण्यामध्ये रात्रभर थांबतो. पुढे काय झालं बघा मुलांनो. दॅट नाईट, त्या रात्री, ही स्टूड इन द फ्रीजिंग वॉटर. बघा विद्यार्थ्यांनो, सब्जेक्ट झाला फी, आहे का नाही, सब्जेक्ट झाला ही, स्टँड म्हणजे फी1 येतं आणि हे स्टूड आहे त्याचं दुसरं रूप विद्यार्थ्यांनो. ओके, कुठे राहिला तो उभा, इन द फ्रीजिंग वॉटर. इन प्रिपोजिशन आहे, इनचा अर्थ होतो मध्ये. मग लक्षात घ्या, दॅट नाईट, त्या रात्री, ही स्टूड, तो उभा टाकला, इन मध्ये, इन द फ्रीजिंग वॉटर, त्या रात्री तो त्या थंडगार पाण्यामध्ये उभा टाकला. द कोल्ड विंड ब्ल्यू. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, विंड म्हणजे वारा, विंड म्हणजे वारा, आहे का नाही. ब्लू, वाऱ्याची झुळूक, बघा ब्लो, ब्लो म्हणजे झुळूक किंवा हवा सुद्धा म्हणू शकतो. फुग्यामध्ये आपण हवा काय करतो, ब्लो करतो, तसं, आहे का नाही. द कोल्ड विंड ब्ल्यू अँड द वॉटर चिल्ड हिज बॉडी. बघा, थंडगार थंडगार एक वाऱ्याची झुळूक त्याच्या जवळून गेली आणि त्या पाण्याने त्याचं शरीर चिल करून टाकलं, थंड करून टाकलं. परंतु, बट म्हणजे काय मुलांना, परंतु ही डिड नॉट गिव्ह अप, ही डिड नॉट गिव्ह अप. विद्यार्थ्यांनो, त्याने माघार मांडली नाही. विद्यार्थ्यांनो, हे स्ट्रक्चर कसं झालंय तयार बघा. सब्जेक्ट प्लस फी2 प्लस ऑब्जेक्ट, हा सिंपल पास्टचं स्ट्रक्चर आहे. मी असं म्हणतो, गिव्ह अप म्हणजे त्याग करणे. गिव्ह अपचं दुसरं रूप झालं गेव अप, गेव अप. आता सिंपल पास्टचं वाक्य होतं, त्याने गेव अप केलं, त्याग केलं. मला म्हणायचे त्याने त्याग केलं नाही, तर सिंपल पास्टचं वाक्य निगेटिव्ह बनवत असताना डिड नॉटचा वापर करावा लागतो. सिंपल पास्टचं वाक्य निगेटिव्ह करत असताना डिड नॉटचा वापर करावा लागतो. म्हणून ही जशाला तसं घेतले मुलांनो, मी घेतोय डिड नॉट, आणि जेव्हा जेव्हा डिड येतं, जेव्हा जेव्हा डिड येतं तेव्हा त्याच्यासोबत क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं. मग गेवचं पहिलं रूप येतं गिव्ह अप. आपल्या क्लासमध्ये, स्पोकन क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये टेन्स शिकलो त्या प्रकारचं. ही गेव अप, ही गेव अप, हे की नाही, त्याने त्याग केला. ही डिड नॉट गिव्ह अप, त्याने सोडून दिलं नाही. बघा मुलांनो, काय दिले वाक्यामध्ये, बघा, थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती आणि तरी सुद्धा ही डिड नॉट गिव्ह अप, त्याने हार मानली का, नाही. ही केप्ट लुकिंग ॲट अ स्मॉल लॅम्प ग्लोईंग ऑन द रूफ ऑफ अकबर्स पॅलेस फार अवे. बघा मुलांनो, ही केप्ट, KEEP, कीप म्हणजे राहणे, एखादी गोष्ट राहणे, कीपचं विटू झालं केप्ट. ही केप्ट लुकिंग, तो पाहत राहिला. कुठे पाहत राहिला बघा, ॲट म्हणजे चाकडे, प्रिपोजिशन आहे. ॲटचा अर्थ काय होतो मुलांनो, चाकडे. ॲट अ स्मॉल लॅम्प, एक छोटासा लॅम्प होता, छोटासा लॅम्प होता, दिवा होता, जो की ग्लो करत होता. ग्लो म्हणजे चकाकत होता. कुठं चकाकत होता, ऑन द रूफ, ऑन म्हणजे वर, ऑन म्हणजे वर, आहे की नाही. ऑन द रूफ, परत ऑफ म्हणजे चाचीचे. अकबर्स पॅलेस फार अवे, फार अवे म्हणजे दूरवर. अकबर्स पॅलेस, अपोस्ट्रोफियस लागला, त्याचा अर्थ होतो चाचीचे. अकबर बादशाहच्या पॅलेस वरती, बघा इथे बघू शकता तुम्ही, हा अकबर बादशाहचा पॅलेस आहे. या पॅलेस वरती हा छोटासा लॅम्प होता, दिवा होता आणि तो चमकत होता. मग या पाण्यामध्ये उभा असणारा माणूस रात्रभर त्या दिव्याकडे बघत राहिला, ठीक आहे नाही, रात्रभर त्या दिव्याकडे बघत राहिला. थिंकिंग अबाउट, आणि असा विचार करत होता की द रिवॉर्ड, बघा, थिंकिंग अबाउट द रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. तो त्या बक्षीसचा विचार करत होता. पाण्यामध्ये उभं टाकलाय, पाण्यामध्ये उभं टाकलाय आणि त्या बक्षीसचा तो विचार करत होता की बाबा मला 1000 गोल्ड कॉइन मिळतील. हिज फॅमिलीज फ्युचर गेव्ह हिम स्ट्रेंथ. हिज, त्याच्या, फॅमिलीज फ्युचर, अपोस्ट्रोफियस लागला, फॅमिलीज म्हणजे कुटुंबाचं. अपोस्ट्रोफियसचा अर्थ काय होतो मुलांनो, चाचीचे. मग त्या कुटुंबाच्या भविष्याने त्याला आणखीनच स्ट्रेंथ दिली, ताकद दिली. बघा, हा थंडगार पाण्यामध्ये उभं टाकलाय, तो व्यक्ती त्या लाईटकडे, त्या दिव्याकडे बघत राहिला रात्रभर आणि त्याच्या कुटुंबाबद्दल विचार करत होता. द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या सकाळी द पुअर मॅन वेंट टू अकबर्स कोर्ट टू क्लेम हिज प्राइज.
बघा द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या सकाळी, द पुअर मॅन, गरीब माणूस, वेंट म्हणजे गेला. बघा विद्यार्थ्यांनो, गो म्हणजे जाणे, गोचं दुसरं रूप झालं वेंट, है की नाही. वेंट टू अकबर्स कोर्स, तो दुसऱ्या दिवशी अकबरच्या दरबारी गेला टू क्लेम हिज प्राइज. क्लेम म्हणजे दावा करणे, एखादी गोष्ट माझी आहे हे सांगणं, त्याला म्हणतात क्लेम. दुसऱ्या दिवशी रात्रभर तो त्या थंड पाण्यामध्ये उभा टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्या राजाच्या दरबारी गेला की म्हणलं की बाबा मी तुमची शर्यत पूर्ण केलेली आहे, आता मला 1000 गोल्ड कॉइन द्या, असं तो म्हणाला. पुढे बघा, अकबर आस्क, हाऊ डीड यू मॅनेज टू स्टे इन द कोल्ड वॉटर ऑल नाईट. बघा मुलांनो, अकबर बादशाने त्याला विचारलं, हाऊ डीड यू मॅनेज, तू हे कसं मॅनेज केलं, टू स्टे म्हणजे राहणे, स्टे म्हणजे राहणे, इन द कोल्ड वॉटर ऑल नाईट, संपूर्ण रात्रभर तू पाण्यामध्ये या थांबलास, हे तू कसं मॅनेज केलं, असं हा बादशाहने त्या माणसाला विचारलं. विद्यार्थ्यांनो, हे प्रश्न विचारणार वाक्य हाऊ डिड यू मॅनेज. प्रश्न कसा विचारायचा तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो. तुम्हाला टेन्स पार्ट असला पाहिजे आणि त्याचं फोर फॉर्मॅट, ऍसरेटिव्ह, इंटरगेटिव्ह वाक्य कसं बनवलं हे कळायला पाहिजे. बघा मुलांना, वाक्य आहे यू मॅनेज, म्हणजे तू मॅनेज केलं, सब्जेक्ट प्लस फी टू प्लस ऑब्जेक्ट. विद्यार्थ्यांनो, हे वाक्य येतं सिंपल पास्टचं. कुठलं येतं मुलांनो? सिंपल पास्टचं. सिंपल पास्टचा प्रश्न बनवायचा असेल तर तुम्हाला डीडचा वापर करावा लागतं, नंतर यू जशाला तसं घ्यावं लागतं, आणि डीड हा अगोदरच पास्ट असल्यामुळे या मॅनेजचं तुम्हाला वर्ब 1 प्रेझेंटचं V1 करावं लागतं, है का नाही. मग डीड यू मॅनेज. बघा विद्यार्थ्यांनो, डीड यू मॅनेज, तू हे मॅनेज केलं का, आणि कसं मॅनेज केलं, तर इथे फक्त शब्द तुम्हाला एक द्यावा लागतो, हाऊ डीड यू मॅनेज. बघा विद्यार्थ्यांनो, शब्द कुठला द्यावा लागतो तुम्हाला? बघा, हाऊ डीड यू मॅनेज, फक्त हाऊ शब्द लिहिला आणि प्रश्न तयार झाला. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. सिंपल पास्टचं वाक्य हे यू मॅनेज, तू मॅनेज केलं. सिंपल पास्टचं वाक्य प्रश्न बनवत असताना डीड वापरावा लागतो, मग आपण डीड घेतलं, बाकी सेम घेतलं. यू जशाला तसलं, मॅनेजचं दुसरं रूप होतं. हे सिंपल पास्टचं वाक्य प्रश्न बनवायचं म्हणून इथे V1 घ्यावं लागतं, घेतला, आणि मग याच्या समोर WH वर्ड फक्त हाऊ घेतलं. मग वाक्य तयार झालं, हाऊ डिड यू मॅनेज, तू हे कसं मॅनेज केलं, टू स्टे इन द कोल्ड वॉटर ऑल नाईट, संपूर्ण रात्रभर या पाण्यामध्ये राहून तू कसं मॅनेज केलं, असं या बादशाने त्या गरीब माणसाला विचारलं. पुढे बघा काय होतं. द मॅन रिप्लाइड ऑनेस्टली. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर देणे, या रिप्लायचं भेटू झालं रिप्लाय. त्या माणसाने रिप्लाइड दिला ऑनेस्टली. ऑनेस्टली म्हणजे काय मुलांनो? प्रामाणिकपणे. प्रामाणिकपणे खरं बोलला तो, खरं बोलला. काय म्हणला? युअर मॅजेस्टी, आदरणीय महाराज, आय केप्ट लुकिंग ॲट अ लॅम्प बर्निंग ऑन द रूफ ऑफ युअर पॅलेस. आय केप्ट, मी पाहत राहिलो. लुकिंग ॲट द लॅम्प, तुमच्या पॅलेसमध्ये जो दिवा होता त्या दिव्याकडे मी रात्रभर पाहत राहिलो, असं तो सरळ सरळ म्हणला. इट गेव मी होप. बघा विद्यार्थ्यांनो, गिव्ह म्हणजे देणे, गिव्हचं भेटू झालं गेव, इट म्हणजे ते. इट गेव मी होप, आणि त्या दिव्याने मला एक होप दिली, आशा दिली. अँड हेल्प मी पास द नाईट, अँड हेल्प मी, मदत केली. हेल्प मी पास द नाईट, पास द नाईट म्हणजे रात्र निघून जाण्यासाठी मदत केली. म्हणजे तो असं त्यांनी मनामध्ये विचार केला की जर हा दिवा रात्रभर तेवत असेल, म्हणजे दिवा चालू असेल, तर मी का पाण्यामध्ये रात्रभर थांबू शकत नाही, असं त्याने स्वतःच्या मनामध्ये एक इनकरेज केलं, स्वतःच्या मनामध्ये एक होप निर्माण केली आणि आशा निर्माण केली, असं सरळ त्याने त्या राजाला सांगितलं. ओके, पुढे बघा. फेन, जेव्हा, अकबर हर्ड दिस ही फ्रॉड. फेन अकबर हर्ड दिस, हिअर म्हणजे ऐकणे, हिअरचं विटू झालं हर्ड. जेव्हा अकबर बादशाने हे ऐकलं, ही फ्राउन. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, FROWN, फ्राउनचा अर्थ होतो कपाळावर, कपाळावर आठ्या आणणे, कपाळावर आठ्या आणणे.
म्हणजे कसं, तर एखाद्याला समजा दुःख व्हायलंय, टेन्शन मध्ये आलाय, तर कपाळावर आठ्या आणणे, त्याला फरोड म्हणायचं. मग या अकबर बादशाहने त्याच्या कपाळावरती आठ्या आणल्या. पुढे बघा काय होतं, इंटरेस्टिंग आहे. इफ जर यू वर लुकिंग ऍट द लॅम्प, पास्ट कंटिन्युअसची रचना मुलांनो, सब्जेक्ट झाला यू, सब्जेक्ट नुसार वॉच किंवा वर, सब्जेक्ट यू, प्लुरल आहे म्हणून घेतला वर, वर्ब आहे मुद्दार्थांनो लुक, लुकला जोडलाय आयएनजी आणि प्लस ऑब्जेक्ट. काय म्हणतो बादशाह बघा, इफ यू वर लुकिंग ऍट द लॅम्प ही सेड, राजा त्याला म्हणलाय जर तू त्या लॅम्प कडे बघत होतास किंवा बघत राहत होतास, देन तर नंतर इट्स वॉर्म, इट्स म्हणजे त्याचं, वॉर्म म्हणजे उष्णता, वॉर्म म्हणजे उष्णता किंवा उबदारपणा. हेल्प यू, काय म्हणतो बघा, इफ यू आर लुकिंग ऍट द लॅम्प, जर तू त्या लॅम्प कडे बघत राहत होतास तर इट्स वॉर्म, त्या लॅम्पची उष्णता, त्याने तुला हेल्प केलं, मदत केलं, असं राजा त्या माणसाला म्हणाला. दॅट मीन्स, आणि याचा अर्थ असा होतो, यू डिड नॉट कम्प्लीट द चॅलेंज फेअरली. फेअरलीचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो योग्यपणे, न्यायाने. फेअरली म्हणजे योग्यपणे किंवा न्यायाने. बघा, यू डिड नॉट कम्प्लीट, तुम्हाला सांगितलं, सिंपल पास्टचं वाक्य होतं मुलांनो, यू कम्प्लिटेड, यू कम्प्लिटेड. तुम्हाला वाक्य निगेटिव्ह करायचंय, यू जशाला तसं घ्या, डीड वापरा, निगेटिव्ह करताना नॉट वापरा, आणि डीड असताना क्रियापदाचं पहिलं लूप वापरावं लागतं. मग झालं यू डिड नॉट कम्प्लीट. मग राजा त्याला म्हणतो यू डिड नॉट कम्प्लीट द चॅलेंज फिअरली, तू न्यायीपणाने किंवा प्रामाणिकपणाने ही टेस्ट पूर्ण केलेली नाहीयेस, है की नाही. आय कॅन नॉट गिव्ह यू द रिवॉर्ड. कॅन म्हणजे शकणे, एखादी क्रिया करू शकणे, कॅन नॉट करू न शकणे. स्ट्रक्चर सोपं आहे, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग राजा म्हणतो की मी तुला रिवॉर्ड, बक्षीस देऊ शकत नाही, मी तुला बक्षीस देऊ शकत नाही कारण तू न्यायीपणाने किंवा प्रामाणिकपणाने ही शर्यत जिंकली नाहीस. ओके. द पुअर मॅन वॉज हर्ट ब्रोकन, आणि हे ऐकल्यानंतर त्या गरीब माणसाचं हर्ट ब्रोक झालं, हृदय तुटलं नाही, त्याचं मन दुखावलं गेलं, त्याचं मन दुखावलं गेलं. ही न्यू दॅट, ही न्यू द डिस्टंट लॅम्प कुड नॉट पॉसिबली वॉर्म हिम. बघा विद्यार्थ्यांनो, कॅनचा अर्थ होतो शकणे, कुडचा अर्थ होतो शकला, आणि कुड नॉटचा अर्थ होतो शकला नाही. मग काय म्हणतो, ही न्यू दॅट, त्या गरीब माणसाला हे माहिती होतं की द डिस्टंट लॅम्प, विद्यार्थ्यांनो डिस्टंटचा अर्थ होतो दूरचा. या गरीब माणसाला माहित होतं की तो दूरवर असणारा जो लॅम्प होता त्याने त्याला उबदारपणा देऊ शकला नाही. विथ नो वन एल्स टू हेल्प ही वेंट टू बिरबल. बघा, विथ नो वन एल्स टू हेल्प, त्याला कोणीही मदत केली नाही, मग तो बिरबलकडे गेला. विद्यार्थ्यांनो तुम्ही इमॅजिन करू शकता, हा माणूस थंडगार पाण्यामध्ये थांबलाय आणि राजाचा राजवाडा खूप दूरवरती आहे. तर राजाच्या राजवाड्याच्या वरती एक छोटासा दिवा लावलाय आणि तो दिवा जळत होता, आणि तो दिवा जळत होता हे माणसाने या थंडगार पाण्यामध्ये उभं टाकून बघितलं. आणि तुम्ही अशी अपेक्षा करू शकता का की याचा जो जाळ आहे, या जाळामुळे या माणसाला शरीराला उष्णता भासली, असं अपेक्षा करू शकता का? नाही. मग पुढे काय होतं, तो बिरबलकडे गेला. बिरबल लिसन केअरफुली, बिरबलने हे सगळं काळजीपूर्वक ऐकलं. अँड प्रॉमिस, प्रॉमिस म्हणजे वचन दिलं, प्रॉमिस्ड वचन दिलं, आणि त्याने वचन दिलं टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. बघा, बिरबलनी वचन दिलं की बाबा ठीक आहे, तू तुझी समस्या सांगितलीस, मी तुला वचन देतो की मी तुझी समस्या सोडवेल, असं तो त्याला म्हणाला. पुढे बघा, द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, बिरबल डिड नॉट कम टू द कोर्ट. बघा विद्यार्थ्यांनो, निगेटिव्ह वाक्य, सिंपल पास्ट. बिरबल डिड नॉट कम टू द कोर्ट, दुसऱ्या दिवशी बिरबल कोर्टमध्ये आला नाही, सिंपल पास्ट वाक्य. अकबर वेटेड फॉर अ लॉंग टाइम, अकबर बादशाहनी वेट केलं फॉर अ लॉंग टाइम. दुसऱ्या दिवशी बिरबल काय राजदरबारामध्ये आला नाही, अकबर बादशाहनी त्याची वाट बघितली, वेट बघितली, आणि फायनली सेंट अ मॅसेंजर टू फाइंड आउट व्हाय. फाइंड आउट म्हणजे शोधून काढणे. विद्यार्थ्यांनो, सेंड म्हणजे पाठवणे, सेंड म्हणजे काय मुलांनो, पाठवणे.
सेंडचं दुसरं रूप झालं सेंट. मग त्या अकबर बादशाने एका मॅसेंजरला पाठवलं, म्हणजे त्याच्या राज दरबारामध्ये असणाऱ्या एका शिपायाला त्याने पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्यांना म्हणला फाइंड आउट, शोधून काढा. व्हाय, का? शोधून काढा की आज राज दरबारामध्ये बिरबल कस काय आला नाही असं सांगितलं. पुढे बघा, द मॅसेंजर रिटर्न. मॅसेंजर रिटर्न, तो मॅसेंजर गेला, बिरबलच्या घरी गेला आणि परत वापस आला अँड सेड, आणि म्हणाला, आणि राजाला म्हणाला. बघा त्या मॅसेंजरनी काय केलं, बिरबलच्या घरी गेला आणि बिरबलच्या घरी येऊन बिरबलला विचारलं की बाबा राजाने असा असा आदेश दिलेला आहे आणि त्याचं मला रिझन सांगा. आणि तो म्हणाला, त्यांनी कारण सांगितलं. बिरबल सेज ही इज कुकिंग पोलेंटा. तो म्हणला की बिरबल असं म्हणत आहे ही इज कुकिंग पोलेंटा. प्रेझेंट कंटिन्युअसची रचना आहे मुलांना. प्रेझेंट कंटिन्युअस बघा, अशी घटना जी सध्या चालू आहे हे सांगण्यासाठी सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. वर्ब 1 बघा मुलांना, सब्जेक्ट झाला ही, हिची जोडी इज आणि हा झाला कुकिंग. प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म्युला कुठला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. मग बघा, बिरबल सेज, बिरबल असं म्हणतो की ही इज कुकिंग पोलेंटा. तो पोलेंटा कुक करत आहे, शिजवत आहे. अँड विल कम व्हेन इट इज रेडी. आणि जेव्हा ही त्याची पोलेंटा, पोलेंटा म्हणजे खिचडी विद्यार्थ्यांना, जेव्हा ही त्याची खिचडी शिजेल तेव्हा तो राज दरबारामध्ये येईल असं बिरबलने त्या शिपायाला मॅसेंजरला सांगितलं. बाबा सध्याच्याला मी खिचडी शिजवत आहे, मला भूक लागलेली आहे आणि जेव्हा ही शिजेल तेव्हा मी राज दरबारामध्ये येईल असा मेसेज तो राजाला देऊन टाक. आवर पास्ट म्हणजे तास निघून गेले, तासानंतर तास निघून गेले. परंतु बिरबल स्टील डिड नॉट अराईव्ह. अराईव्ह म्हणजे येणे, सिंपल पास्टचं निगेटिव्ह वाक्य. अशी घटना भूतकाळात झाली नाही. आवर पास, घंटेनुघंट निघून गेले, पण बिरबल काय राज दरबारामध्ये आला नाही. क्युरियस, जाणून घेण्याची इच्छा, अकबर डिसाइडेड. मग अकबरने डिसाइड केलं, ठरवलं टू व्हिजिट बिरबल्स हाऊस हिमसेल्फ. हिमसेल्फ म्हणजे त्याने स्वतः. मग अकबरने डिसाइड केलं, ठरवलं टू व्हिजिट, भेट द्यायची, बिरबल्स हाऊस, बिरबलच्या घरी, हिमसेल्फ स्वतः. मग त्या अकबर बादशाने ठरवलं की बाबा अशी कोणत्या प्रकारची खिचडी शिजवतोय हा माणूस जो सकाळपासून लागलाय कामाला, संध्याकाळ व्हायली, घंटेनुघंटे झाले तरी सुद्धा आला नाहीये, म्हणजे अशी कोणती खिचडी हा बनवायला बिरबल, हे पाहण्यासाठी अकबर बादशाह त्याच्या घरी गेला, बिरबलच्या घरी गेला. पुढे बघा काय होतं. फेन ही गॉट देअर, जेव्हा तो त्याच्या घरी गेला, कोण गेला घरी, तो अकबर बादशाह बिरबलच्या घरी गेला. ही सॉ समथिंग व्हेरी स्ट्रेंज. विद्यार्थ्यांना समथिंगचा अर्थ होतो काहीतरी, समथिंगचा अर्थ होतो काहीतरी, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, सी म्हणजे पाहणे, सीचं विटो झालं सॉ. जेव्हा हा अकबर बादशाह त्याच्या घरी गेला, बघा अकबर बादशाह त्याच्या घरी गेला, ही सॉ समथिंग स्ट्रेंज, त्याने तिथे विचित्र काहीतरी बघितलं. अ पॉट ऑफ पोलेंटा वॉज हँगिंग हाय अबोव द ग्राउंड. बघा, अ पॉट ऑफ पोलेंटा म्हणजे हे खिचडीचं जे पॉट आहे, हे खिचडीचं जे भांड आहे, हे की नाही, पोलेंटा म्हणजे खिचडी, पोलेंटा म्हणजे काय मुलांना, खिचडी. हे खिचडीचं जे भांड आहे ते हँग, लटकवलंय, हाय अबोव द ग्राउंड. हाय म्हणजे उंच, अबोव म्हणजे वर, ग्राउंड म्हणजे जमीन. बघा, हा अकबर बादशाह बिरबलच्या घरी गेला आणि त्यांनी बघितलं की बाबा हे जे भांड आहे हे खूप उंचीवरती लटकवलेलं आहे. फाईल आणि च्या दरम्यान अ टायनी फायर. टायनी म्हणजे छोटा किंवा सूक्ष्म आणि फायर म्हणजे जाळ. टायनी फायर बर्न फार बिलो इट. फार बिलो इट, खूप दूरवर अंतरावर. तुम्ही बघू शकता मुलांना, जाळ कुठं लावलंय त्यानं, चूल कुठं पेटवली खाली, आणि भांड कुठं लावलंय वरी, साधारणतः 5 फुटाचं अंतर. बघा ना, हे दोघही 5-5 फुटाचे असतील, म्हणजे माझ्या एवढे समजा, आहे की नाही, एवढं अंतर त्यांनी ठेवलं, आहे की नाही. मग त्यांनी बघितलं की भांड वर लावले आणि जाळ खाली लावलाय. मग पुढे बघा, अकबर लाफ्ड अँड सेड. हे पाहिल्यानंतर अकबर बादशाहला हसला आणि म्हणाला, काय म्हणला, बिरबल, हाऊ कॅन द फूड कुक लाईक दिस. हाऊ कॅन द फूड,
तो म्हणला की अशा प्रकारे तू अन्न शिजवत बसशील तर कसं शक्य आहे. द फायर इज टू फार अवे. फायर हा जो जाळ आहे, हा जो जाळ आहे खूप फार अवे. विद्यार्थ्यांनो, टू म्हणजे खूप जास्त, टू म्हणजे खूप जास्त आणि फार अवे म्हणजे दूर. तो म्हणला की हा जाळ तू खाली लावलायस, तुझं भांड वर आहे. इट्स हीट, त्याची उष्णता कॅन नेव्हर रीच द पॉट. बघा, इट्स हीट म्हणजे त्याची उष्णता, कॅन नेव्हर रीच द पॉट, त्याची उष्णता या भांड्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग बिरबल स्माइल्ड अँड बोर्ड. बिरबल हसला हे त्याचं वाक्य ऐकलं की बाबा खाली बुडाला पॉट आहे, वरी पॉट आहे, खाली जाळ लावलाय तू, मग याची उष्णता त्या भांड्याला कशी पोहोचेल असं अकबर बादशाने स्वतःच्या तोंडाने बिरबलला सांगितलं. बघा, स्वतः म्हणजे बिरबलनी सांगितलं नाही त्याला, बिरबलनी फक्त ऑब्झर्व करायला लावलं. बघा मी कशा प्रकारची खिचडी शिजवते, वर भांड लावलं, खाली जाळ लावला. पुढे बघा मुलांनो काय होतं. युअर मॅजेस्टी, युअर मॅजेस्टी ही सेड, तो म्हणाला आदरणीय महाराज, इफ जर धीस फायर कॅन नॉट कुक द फूड फ्रॉम सच अ डिस्टन्स. बघा, युअर मॅजेस्टी आदरणीय महाराज, ही सेड इफ जर धीस फायर कॅन नॉट कुक द फूड फ्रॉम सच अ डिस्टन्स, जर हा जाळ या पोलेंटाला शिजू शकत नाहीये, देन तर हाऊ कुड द वॉर्मथ फ्रॉम अ स्मॉल लॅम्प फार अवे रीच अ मॅन स्टँडिंग इन अ कोल्ड लेक. मग बिरबलने हे सिद्ध करून दाखवलं की जर हे भांड इतक्या उंचीवरून शिजू शकत नाहीये, तर हे बघा, तर हाऊ कुड द वॉर्थ फ्रॉम अ स्मॉल लॅम्प, जर तुमचा जो लॅम्प आहे राजवाड्यामधला, त्या लॅम्पची जी उष्णता आहे, त्या दिव्याची जी उष्णता आहे, त्या दूरवर उभ्या असणाऱ्या माणसाला कशी देऊ शकेल, उष्णता कशी देऊ शकेल. तुमच्या राजवाड्यावर जो लॅम्प आहे, त्या लॅम्प मधून येणारी जी उष्णता आहे, हीट आहे, त्या थंडगार पाण्यामध्ये उभे असलेल्या माणसाला कशी देऊ शकेल, आणि त्या दिव्याचा जो उष्णता आहे त्या माणसाला उबदारपणाच्या शरीराला कसं देऊ शकेल, त्याला उष्ण कशी करू शकेल, असं बिरबलने सरळ सरळ स्टेटमेंट दिलं. अकबर इमिडिएटली अंडरस्टूड हिज मिस्टेक. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, अंडरस्टँड म्हणजे समजणे, अंडरस्टँड म्हणजे मुलांनो समजणे, अंडरस्टँडचं फिटू झालं अंडरस्टूड, म्हणजे अकबर बादशाला लगेच त्याची मिस्टेक समजली. पुढे बघा, द पुअर मॅन हॅड नॉट रिसिव्ड एनी वॉर्मथ फ्रॉम द लॅम्प. बघा, आणि मग त्यांनी ठरवलं, द पुअर मॅन, गरीब माणसाला, हॅड नॉट रिसिव्ड एनी वॉर्मथ, हॅड नॉट रिसिव्ड पास्ट परफेक्ट रच नाही मुलांना, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. मग त्या गरीब माणसाला तुमच्या लॅम्पची ती हीट त्याला पोहोचू शकलेली नाहीये. द लॅम्प हॅड ओनली गिव्हन हिम होप अँड करेज. त्या लॅम्पनी फक्त त्या माणसाला एक होप दिली, आशा दिली, आणि त्याच्या मनामध्ये करेज दिलं, धैर्य दिलं. पुढे बघा काय होतं. फीलिंग अशेम्ड, अकबर कॉल्ड द पुअर मॅन टू द कोर्ट अँड रिवॉर्डेड हिम विथ द प्रॉमिस 1000 गोल्ड कॉइन. बघा, फिलिंग अशेम, अशेमचा अर्थ होतो लाज वाटणे. मग त्या अकबर बादशाला स्वतःचीच लाज वाटली. अकबर कॉल्ड द पुअर मॅन, त्या अकबर बादशाने त्या पुअर माणसाला बोलवलं. कुठं बोलवलं? राजदरबारी बोलवलं, आणि त्याला रिवॉर्ड, बक्षीस दिलं, जे की प्रॉमिस केलेलं होतं 1000 गोल्ड कॉइनचं. पुढे बघा, द पुअर मॅन देन थँक्ड अकबर अँड बिरबल विथ टीयर्स ऑफ जॉय. विद्यार्थ्यांनो, टीयर्स म्हणजे अश्रू, आणि जॉय म्हणजे आनंद, आणि ऑफ म्हणजे साचीचे, मग पूर्ण अर्थ होतो आनंदाचे अश्रू. त्या गरीब माणसाने बिरबलचे आणि त्या अकबर बादशाहचे काय केले? आभार मानले, आनंदाच्या अश्रूंनी त्यांनी आभार मानले. आता विद्यार्थ्यांनो बघा, नाही इथे बघू शकता त्या माणसाला गोल्ड कॉइन दिलेले आहेत. मग स्टोरी काय बघा, ऑलवेज कीप युअर प्रॉमिसेस, नेहमी तुमचं वचन पाळा, अँड नेव्हर जज विदाउट थिंकिंग केअरफुली अबाउट द फॅक्ट. बघा, ऑलवेज कीप युअर प्रॉमिसेस, नेहमी तुमचं वचन पाळा, अँड नेव्हर जज, जज म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार करणे,
जज म्हणजे काय बरोबर काय चूक असं त्याचा अर्थ होतो. नेव्हर जज विदाउट थिंकिंग केअरफुली अबाउट द फॅक्ट. विचार न करता एखाद्या परिस्थितीचं लगेच निष्कर्षण करू नका. ती परिस्थिती चूक आहे की वाईट आहे याबद्दल थोडासा विचार करा आणि नंतर तुमच्या जजमेंट वरती या. विजडम अँड फिअरनेस गो हँड इन हँड. बघा, विजडम अँड फिअरनेस, ज्ञानीपणा आणि फेअरनेस आहे की नाही, म्हणजे विद्वत्ता आणि ज्ञानीपणा हे एकाच रांगेने चालतात किंवा दोघांशिवाय तुम्हाला न्याय मिळू शकत नाहीये. चला विद्यार्थ्यांनो, ही होती महत्वाची स्टोरी. तुम्हाला जर आपली स्पोकन इंग्लिश बॅच जॉईन करायची असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं हे लोगो असलेलं आपलं ऍप आहे. या ऍप वरती जायचंय तुम्हाला आणि बॅच तुम्ही जॉईन करू शकता जेव्हा चालू असेल. बॅच वरती आपल्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही सुद्धा असतात. लवकरच बॅच ती सुद्धा चालू होईल. सध्या मागील बॅच चालू आहे. ओके, तुम्हाला ऍप वरतीच इन्फॉर्मेशन कळेल बॅच चालू आहे का नाहीये. चला विद्यार्थ्यांनो, येथेच थांबूया. टेक केअर.